नमस्कार मंडळी, वेलकम बॅक. तर सॉरी फॉर लेट व्हिडिओज. लेट व्हिडिओ म्हणजे मी व्हिडिओ शूट करून ठेवलेत. मला व्हॉइस ओव्हर आणि पोस्टिंग करायला टाईमच भेटत नव्हता. तर हा आहे पायनॅपल फ्लेवरचा केक. हा केक थोडासा वेगळा होणार आहे कारण की ह्याच्यामध्ये मी फिलिंग टाकणार आहे. जे पायनॅपलचे जे थोडे छोटे म्हणजे तुकडे असतात ना, ते यूज करणार आहे ह्याच्यामध्ये. सोकिंगसाठी मी पाणी क्रश ते घेतलेलं आहे आणि फर्स्ट लेअर ठेवल्यानंतर ना चांगलं सोकिंग करून घ्यायचं आहे. सोकिंग करताना लक्षात ठेवायचं आहे जास्त पण सोक झालं नाही पाहिजे आणि कमी पण सोकिंग झाली नाही पाहिजे. आणि मी नेहमी यूज करते पायपिंग बॅग कारण की ती इझी जातं, जास्त तामझाम पण नाही होत. हे बघा, ही फिलिंग आहे. तर मी बेस ठेवला, पायपिंग बॅगमध्ये क्रीम फिल करून घेतली, चांगलं क्रीम वगैरे लावून क्रश टाकून ती फिल केली. साईड बाय साईड मी क्रम कोटिंग पण करत होते. ते झाल्यानंतर ना सोकिंग चांगली करायची. सोकिंग झाल्यानंतर ना सेम प्रोसिजर, पायपिंग बॅग हे करायचे. ते झाल्यानंतर ना आपल्याला जेवढी हवी आहे तेवढं आपण फिल करू शकतो. मी जास्तच फिल करते कारण की कसं आपल्याला कस्टमर हवेत. तुम्ही कंजूसीपणा केला की कस्टमर येणार नाही. तर हे कायम तुम्ही लक्षात ठेवा. कस्टमरला देताना कधी पण ऑर्डर आली तर कंजूसीपणा करू नका. तुम्ही भले एक्स्ट्रा चार्ज घ्या त्यांच्याकडनं. आणि ही फिलिंग जी आहे ना, ती एकदम मस्त लागतं केक. मी पण ट्राय केलेला आहे, खूप छान लागतं. आणि ह्याची प्राईस थोडी वेगळी आहे. नॉर्मल केक आपण कसं 300-400ला देतो, तसे ह्या केकची प्राईस नाही आहे. कारण की फिलिंग महाग पडते. त्याच्यामुळं कस्टमरला तुम्ही कधी पण ऑर्डर आली की आधी तुम्हाला सगळं व्यवस्थित कस्टमरला सांगायचं आहे अशी फिलिंग आहे त्याच्यामध्ये, ती यूज करायची का फक्त क्रश यूज करायचा. तर कस्टमर बोलले फक्त क्रश यूज करा, फिलिंग नका यूज करा, तर मग फक्त क्रश यूज करायचा. जर म्हटले बाबा त्याच्यामध्ये फिलिंग पण यूज करा, तर मग त्यांना सांगायचं की हा केकची प्राईस एवढी होईल. तर कस्टमर ठीक आहे बोलले, तर मग तुम्ही केक बनवायला प्रिपरेशन करायची. मी तसं सगळे लेअर ठेवून घेतले, क्रम कोटिंग करून घेतली साईड बाय साईड. क्रम कोटिंग झाल्यानंतर ना फ्रीजमध्ये आपल्याला अर्धा 1 तास तरी ठेवायचा. जर प्री ऑर्डर असेल तर तुम्ही अर्धा 1 तास रात्रभर जरी ठेवला तरी केक खूप छान सेट होतो. तर सेट झाल्यानंतर ना मी फ्रीजमध्ये ठेवून दिला. ते झाल्यानंतर ना तुम्हाला जे कलरने हवे आहे बघा, असं मी रॅपिंग करून ठेवलं होतं फ्रीजमध्ये. नेक्स्ट डे मी ह्याला फिनिशिंग द्यायला घेतली. फिनिशिंग द्यायला घेतल्यानंतर पायपिंग बॅगमधून असे करायचं आणि तर माझी क्रीम पडली कमी. तर मग मी काय केलं, खालचंच आधी क्लिअर करून घेतलं आणि नंतर क्रीम बीट करून मग मी वरची लेअर क्लिअर केली. मी इथं पण थोडंसं जरा बेस दिसत होता तो दिसून द्यायचा. इट्स ओके, काय प्रॉब्लेम नाही आपल्याला डिझाईन करायची. तर मी हा 2 लेअरमध्ये म्हणजे 2 कलरमध्ये केला होता केक. क्रमकोट झाल्यानंतर ना फिनिशिंग द्यायचे. मी क्रीम बनवून फिनिशिंग द्यायला घेतले होते. चांगलं फिनिशिंग एका स्क्रॅपमध्ये होत नाही, आपल्याला खूप वेळा स्क्रॅप करावं लागतं. स्क्रॅप चांगलं करून घ्यायचं, एकदम क्लिअर फिनिशिंग. एकाच ह्याच्यामध्ये फिनिशिंग आपली व्यवस्थित येत नाही. तर क्रीम कमी पडली म्हणून मी परत क्रीम लावून त्याला प्रॉपर फिनिशिंग दिलं. आणि जेवढा टाईम लागेल तरी चालेल, पण एकदम आपल्याला फिनिशिंग ह्याच्यामध्ये जर इथं डिझाईन असेल, रोज असेल, तुम्हाला काय वेगळी डिझाईन द्यायची असेल तर तिथं नाही एवढी जास्त फिनिशिंग केली तरी चालेल, पण आपल्याला प्लेन ठेवायचं तर फिनिशिंग देणं गरजेचं आहे. मी स्क्रॅप झाल्यानंतर मग कोम स्क्रॅपरने स्क्रॅप करून घेतले. बघा, मी कितीतरी 3 प्रकारचे स्क्रॅपर यूज केलेत. हा कोम स्क्रॅपर आहे, त्यांनी स्क्रॅप करून घेतला. आणि मी रेड नाही पिंक कलर म्हणजे रेडच कलर बनवायचा होता, तो झाला पिंक कलर. चलो ठीक आहे, पिंक झाला. तर मग पिंक कलरने अशी बॉर्डर दिली साईडून आणि मग खालच्या खालीच हे करून घेतलं, क्लीन करून घेतलं. का असं 2 ह्याच्यामध्ये छान वाटतं केक दिसायला पण, आणि कस्टमर पण हॅपी होतात की बघा थोडंसं वेगळं काय तर ट्राय केलं. मग मी ती क्रीम उरली होती, मग वरती पण सेम तसंच करून घेतलं. ते झाल्याने तुम्हाला जी डिझाईन हवी आहे ती डिझाईन करू शकता. मी जी डिझाईन बनवणार होते ना ती थोडीशी एकदम फ्लॅट केकवरती छान दिसते, पण हा थोडासा टॉल केक आहे म्हणून मग मी काय एवढं हे नाही केलं. मी जो कोम आहे, हे ब्रश आहे ना, त्याने पण असं थोडीशी डिझाईन दिली, पण ती काय मला एवढी आवडली नाही. मग मी रोज काढून घेतले. मी सेम डिझाईन व्हाईट चॉकलेटने पण करू शकता. मी ह्याच्यामध्ये ग्लेज यूज केला. इथं तुम्ही व्हाईट कंपाऊंड पण यूज करू शकता. अशी ड्रिपिंग दिली आणि रोज काढला आहे पिंक आणि व्हाईटमध्ये. तो पिंक दिसतोय पण तो ॲक्च्युली पिंक नाही आहे. मी रेड कलर जेल कलरचे ड्रॉप टाकले होते
तर ते पिंक दिसायला लागलं, मग जाऊ दे म्हटलं, पिंक तर पिंक. त्याच्यावरती मी मोती टाकले, व्हाईट कलर एडिबल मोती, आणि साईडून बॉर्डर करून घेतली. जर कुणाला मला केकची ऑर्डर द्यायची असेल तर नक्कीच मला ऑर्डर द्या. मी नंबर नंबर टाकते. आणि सिल्वर डस्टरने डस्ट केला. तर हा आहे फायनल लुक. व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. थँक्यू.